हॅलो गाईज, तर आज आपण जाणार आहोत वन आणि राणी म्हणजे वनामधून फिरणारी जी राणी ट्रेन आहे, मिनी ट्रेन नॅशनल पार्कमध्ये त्याची सफारी करायला. तर तिथे जाण्यासाठी आहे ना आपल्याला पहिल्याला स्टेशनला जावं लागेल. स्टेशनवरून आम्ही माझ्या मैत्रिणी होत्या बरोबर ट्रेन पकडून आम्ही बोरवलीला गेलो. बोरवली स्टेशनवरून जवळच आहे, बसने आम्ही 1-5 मिनटामध्ये तिथे बोरवली नॅशनल पार्कला पोचलो. नॅशनल पार्कच्या एंट्री गेटवरच तिकीटचे पूर्ण बॅनर लावले होते, किती तिकीट आहे मुलांचं आणि जे ॲडल्ट आहेत त्यांचं. आणि आम्ही गेलो तेव्हा फ्रायडे होता, वर्किंग असल्यामुळे जास्त रश पण नव्हती, म्हणून आम्ही पटापट तिथे तिकीट काढलं आणि आतमध्ये एंट्री घेतली. आणि तिथे गेल्यानंतर बघितलं तर तिथून बसेस पण अवेलेबल आहेत आतमध्ये जाण्यासाठी. आणि तिथे लोकांच्या रांगा पण लागलेल्या बसेससाठी, ते लोक वेटिंगवर होते. पण आम्हाला आहे ना मज्जाच करायची होती. आणि तिथून काहीतरी एक अर्धा तास वॉकिंगवरच कृष्णनगरी जे स्टेशन आहे, जिथून नॅशनल पार्कची मिनी ट्रेन भेटते, तिथे आम्हाला जायचं होतं. आणि ॲक्च्युली आम्ही पोचलो तेव्हा वाजलेले दुपारचे 2:30 ते 3 झालेले आणि 6 वाजता नॅशनल पार्क बंद होतो. मग आम्हाला तेवढ्या अर्ध्या तासा म्हणजे तेवढ्या 3 तासामध्ये आम्हाला कवर करून तिथून परत रिटर्न यायचं होतं. म्हणून आम्ही वॉकिंग करत करत मस्त मज्जा करत करत तिथे गेलो. हलकासा पाऊस पण होता. आणि हां, जर तुम्ही तिथे काही नुकसान केलं तर त्याचं ₹1000 चार्ज आहे. त्यांनी इथे बोर्ड पण लावलेला आहे. आणि तिथे जाण्यासाठी आहे ना बग्गीज पण अवेलेबल आहेत, पण आम्ही वॉकिंगच गेलो. आणि ही बघा माझी फ्रेंड, आणि ती पुढे आहे ना ती बग्गीच चालू आहे. आणि अशा आणि ही आहे ना ही मागे आमच्या जंगल सफारीसाठी, टायगर सफारीसाठी ट्रेन आलेली आहे. आणि आम्ही मस्त एन्जॉय करताना आणि आम्ही इकडे आलोय. आणि हे बघा इकडे आहे ना नदीच्या इथे आलेलो आहोत. ह्या मैत्रिणी सगळ्या इथे भेळचं दुकान आहे, तिथून भेळ घेतले आणि मस्त तुम्ही पण या. बोरवली नॅशनल पार्कमध्ये एवढं छान वातावरण आहे आणि हलकासा पाऊस आहे. आता पाऊस थांबलेला आहे. तिथून जाताना आहे ना रस्त्याच्याच बाजूला मस्त एक रिव्हर आहे. आणि तिथलं वातावरण एवढं छान होतं ना की आपण म्हणजे मोबाईलमध्ये बघून किंवा ऐकून आपल्याला कळत नाही, पण जेव्हा प्रत्यक्ष आपण डोळ्याने बघतो तेव्हा खरंच मन एवढं प्रसन्न होतं ना. आणि असा हलकासा पाऊस होता त्या दिवशी, तर आम्हाला डबलच एन्जॉय करायला मिळालं. ही जी टॉय ट्रेन आहे ना ती बंद झाली होती, आत्ता परत 5 वर्षानंतर ती स्टार्ट झालेली आहे. तर आपण ते बघायला जाणार आहोत. आणि ते ट्रेन बघण्यासाठी खूप सारे लोक येतात, व्हिजिटर्स येतात तिथे व्हिजिट द्यायला. ह्या रिव्हरमध्ये बोटिंग केली जाते. पण आता पाऊस थोडा कमी आहे, एवढा पाऊस झालेला नाही आहे, जुलै आहे ना, म्हणून थोडंसं हे आहे तिथे ड्राय आहे, पाणी कमी होतं, नाहीतर तिथे बोटिंग केली जाते. आणि पावसाळ्यामध्ये तर वातावरण खूपच सुंदर असतो इकडचं. आणि हे बघा, हे जे स्टेशन आहे, आता ही लायन सफारीची जी बस आलेली आहे ती, तिथील काही पॅसेंजरला मिनी ट्रेनमध्ये पण जायचं आहे ना, तर तिथे त्या लोकांना ड्रॉप केलं. आणि हे लोक आता चालले आहेत टॉय ट्रेनसाठी. ह्या ज्या ग्रीन ड्रेसमध्ये ज्या लेडीज आहेत त्या नेपाळी आहेत. ॲक्च्युली त्यांचं काहीतरी बिफोर श्रावण काहीतरी त्यांचं फंक्शन असतो. तर मुंबईमधले जेवढे पण त्यांचे कम्युनिटीज आहेत ते आले होते तिथे. हे बघा, आणि त्यांनी छान सुंदर असा त्यांचा नेपाली नृत्यसुद्धा सादर केलं. आणि हा जो परिसर आहे हा कृष्णगिरी स्टेशनच्या आजूबाजूचा परिसर आहे हा. हे कृष्णगिरी स्थानक, इथून वर पायऱ्या चढून तिकीटघर आहे आणि ट्रेन इथे आलेलीच आहे. हे बघा, मेरे तिकीट वाले पीछे है. ट्रेनमध्ये पॅसेंजर बसलेत, वेट करतात. आणि फ्रायडे असल्यामुळे आहे ना एवढा क्राऊड नव्हता, नाहीतर सॅटर्डे संडे इथे वेटिंग असते ट्रेनसाठी. जर ट्रेनने सफर करायचं असेल ना तर लास्ट सीटवर बसायचं. तिथून आहे ना बॅकचं आपल्या मागचा पण एवढा छान व्ह्यू दिसतो. हे तिकीट काउंटर आहे. ₹97 ॲडल्टसाठी होते आणि 37 चाइल्डसाठी तिकीट होता तिकडे. हे वेटिंग आहे. आणि हा सभोवतालचा परिसर कृष्णगिरी स्टेशनचा.
हा आहे कृष्णगिरी स्टेशन आणि आता ट्रेन चालू होत आहे. ही ट्रेन आपल्याला 3 किलोमीटरपर्यंत एक राऊंड मारून घेऊन येते रिटर्न आणि ही आता चालू होते. नॅशनल पार्कमध्ये ग्रीनरी ही 12 महिने ग्रीनरी असते आणि खरंच तिथे गेल्यानंतर एवढा शांत मनाला वाटतं. आणि ही आता नॅशनल पार्कची सफर सुरू झाली आहे आणि ह्या सफरने जे दिसणारे व्ह्यूज आहेत ना ते खूप भारी भारी आहेत. ह्या ट्रेनच्या समोरच एक बोटिंग पॉईंट बनलेला आहे. तिथे तुम्ही बोटिंग करू शकता. तिथे नौका विहार पण आहे. पण सध्या आहे ना तिथे बंद होतं. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा नौका विहारचं जे काही त्यांची ॲक्टिव्हिटी होती ती बंद ठेवली होती. आणि ह्या सगळ्या नेपाली महिला आल्या होत्या. हेच आहे ते नौका विहारचं प्लेस. आणि ह्या सगळ्या नेपाली महिला आल्या होत्या. त्यांचं श्रावण बिफोर श्रावण काहीतरी प्रोग्राम होता तर त्या नाचायला नृत्य करायला आल्या होत्या आणि छान असं नृत्य त्यांनी सादर पण केलं. आम्ही पाहिलं पण. ही जी रिव्हर आहे हिला दहिसर रिव्हर म्हणतात, जी म्हणजे नॅशनल पार्कमधून जाते. दहिसरवरून येते आणि नॅशनल पार्कमधून जाते. आणि खूप छान असं वातावरण 12 महिने ग्रीनरी असलेला आणि मनाला अगदी प्रसन्न करणारं असं हे नॅशनल पार्कचं वातावरण. इथे आहे ना माकड पण होते. आम्ही त्यांची शूट नाही केली. इथे बसून होते माकड. आम्ही त्यांना बनानास पण दिले खाण्यासाठी. आणि या इथे माकडं खूप होते. शूटमध्ये नाही आले ते म्हणून आम्ही आता इथून चालत चालत थोडे पुढे गेलो आणि तिथे गार्डन्स वगैरे भरपूर आहेत बसायला वगैरे. मुलांना प्लेसाठी गार्डन्स आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कितीही ऊन असला तरी इथे झाडं खूप आहेत आणि बसायला सिटिंग अरेंजमेंट पण खाली सीट्स केलेल्या आहेत. तर तुम्ही झाडाखाली बसून आणि मस्त थंड हवा याचा आनंद घेऊ शकता. हा पुढे एक रस्ता आहे. असं आम्ही त्या रस्त्याने चालत चालत पुढे लांबपर्यंत आलेलो आहोत. माझ्याबरोबर माझ्या मैत्रिणीसुद्धा होत्या आणि त्या पण मस्त एन्जॉय करत होत्या रिव्हरच्या इथे. आणि आम्ही मस्तपैकी डान्स करून एन्जॉय करून आमचा तो मस्त दिवस स्पेंड केला.